जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. बघा, माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते माघ शुद्ध नवमीपर्यंत हा जो 9 दिवसांचा कालावधी आहे, याला त्या ठिकाणी गुप्त नवरात्र म्हणून साजरे केलं जातं. आणि हे गुप्त नवरात्र अगदी 2 दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे. वर्षामध्ये एकूण 4 नवरात्री येतात, हे बऱ्याच जणांना माहिती असेल. त्यापैकी 2 प्रगट नवरात्री असतात आणि 2 अप्रगट म्हणजेच गुप्त नवरात्री असतात. यापैकी शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र हे प्रगट म्हणजेच सार्वजनिक मानण्यात येतं. तर त्या ठिकाणी असणारं आषाढ मासातील आणि माघ मासातील नवरात्र हे त्या ठिकाणी गुप्त मानण्यात येतं. आता ह्या गुप्त नवरात्रीबद्दल अनेकांच्या मनामध्ये अनेक कुतूहल असतात आणि आहेत. तसे काही जणांचे मेसेज सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचले की गुरुजी 2 दिवसावरती गुप्त नवरात्र आलेलं आहे, आम्हाला काहीतरी तांत्रिक साधना सांगा किंवा शिकवा, किंवा आम्हाला गुप्त नवरात्री कशी साजरी करायची याचं ज्ञान द्या. यासाठी या विषयावरती हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सार्वजनिक करत आहोत, जेणेकरून आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मिळेल. बघा, सुरुवात आपण करूया घटस्थापनेपासून, की गुप्त नवरात्रीची घटस्थापना करावी की करू नये किंवा कशी करावी. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो, गुप्त नवरात्रीमध्ये घटस्थापना करत नसतात. पुन्हा एकदा सांगतो, गुप्त नवरात्रीमध्ये घटस्थापना करत नसतात. त्याचं कारण काय आहे बघा, त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. गुप्त नवरात्र, गुप्त म्हणजे जे गोपनीय आहे, जे झाकून ठेवलेलं आहे, सिक्रेटमध्ये साजरं केलं जाणारं नवरात्र म्हणजे गुप्त नवरात्र. आता आपण जसं म्हणतो, एखाद्या गोष्टीची गुप्तता राखा, म्हणजे ती गोष्ट कोणाला दिसता कामा नये, कोणाला ऐकता कामा नये, कोणी तिच्याबद्दल बोलता कामा नये. म्हणजे कोणी न बोलणे, कोणी न ऐकणे, कोणी न बघणे, या गोष्टींना म्हटलं जातं गुप्त ठेवणे. मग आता जर हे गुप्त नवरात्र आहे, तर याचा जो कलश आहे म्हणजे जी घटस्थापना आहे ती सुद्धा गुप्त आहे. त्यामुळे गुप्त नवरात्रीची घटस्थापना करण्याची आवश्यकता नसते किंवा ती करू नये. आता जो आपला दैनंदिन कलश आहे, जसं की अनेकांच्या देवघरामध्ये दैनंदिन कलश असतो, जो आपल्या कुलस्वामिनी म्हणजेच कुलदेवीच्या नावाने किंवा कुलस्वामी म्हणजेच एखाद्या पुरुष देवाच्या नावाने बसवलेला असतो. किंवा बरेच जण स्वतःच्या घरामध्ये सर्व मंगल राहावं यासाठी लक्ष्मी माता किंवा गणपती यांचा सुद्धा कलश बसवतात. थोडक्यामध्ये काय, तर घरामध्ये एक कुठला तरी मंगल कलश बहुतांशी देवघरांमध्ये असतोच असतो. हा जो कलश आहे, याच कलशाचं पाणी बदलून त्याला नवीन पानं वगैरे लावून नवीन नारळ स्थापन करून आपण तो ह्या नवरात्रीच्या प्रतिपदेला म्हणजेच पहिल्या दिवशी बदलून ठेवू शकतो आणि 9व्या दिवशी तो कलश आपण हलवून पुन्हा त्याचं पाणी वगैरे बदलू शकतो. असं केलं तरी सुद्धा ती एका प्रकारची घटस्थापनाच मानण्यात येईल. परंतु जसं आपण शारदीय नवरात्रोत्सवामध्ये किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवामध्ये घटस्थापना करतो, त्याला नारळ बसवतो, खाली माती टाकतो, त्यामध्ये धान्य पेरतो, त्याला वरतून माळा सोडतो, हा विधी मात्र गुप्त नवरात्रामध्ये करू नये. हा विधी कोण करतं? जे त्या ठिकाणी अघोरी आहे, जे संन्याशी आहे, जे ब्रह्मचारी आहे, ज्यांनी सर्व प्रकारच्या संसारिक उपभोगांचा त्याग केलेला आहे, असे साधक त्या ठिकाणी गुप्त नवरात्रीचा घटस्थापन करू शकतात. दुसरा विषय म्हणजे जे दशमहाविद्येचे साधक आहे, दशमहाविद्येचे साधक सुद्धा या काळामध्ये घटस्थापना करू शकतात. आता आपण पुढच्या विषयावरती येऊया, की साधना नेमकी कशी करावी, तिचे नियम काय असतात. बघा, गुप्त नवरात्र ते कुठलंही असो, हे त्या ठिकाणी तांत्रिक मानण्यात येतं. म्हणजे तांत्रिक सिद्धी प्राप्त करण्यासाठी तांत्रिक लोकांनी करावयाची साधना ही गुप्त नवरात्राची असते. मग आता आपण संसारी माणसं, आता बऱ्याच प्रमाणामध्ये संसारी माणसांना सुद्धा गुप्त नवरात्रीमध्ये साधना करण्याची इच्छा असते. मग अशांनी ते करावे की न करावं, तर आपण साधना नक्कीच करू शकतो. कारण कुठलंही नवरात्र असो, त्या ठिकाणी एकूण 4 नवरात्र हे प्रसिद्ध आहे. 5वं त्या ठिकाणी एक शाकंभरी नवरात्र सुद्धा असतं, जे निम्न स्तराचं, परंतु तरी सुद्धा त्याची गणना ही नवरात्रामध्येच होते. अशा पद्धतीनुसार गुप्त नवरात्र, प्रकट नवरात्र आणि त्या ठिकाणी शाकंभरी नवरात्र असे हे नवरात्राचे काही प्रकार आहे. या नवरात्राच्या काळामध्ये जी जगदंबेची शक्ती आहे, जी मातृशक्ती आहे, जे शक्ती तत्व आहे, हे शक्ती तत्व या पृथ्वीच्या आवरणामध्ये, या पृथ्वीच्या वातावरणामध्ये 1000 पटींनी वाढलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या वेळेला दररोज जगदंबेच्या नावाचा 1 माळ जाप करताय, तो जाप जर तुम्ही नवरात्रामध्ये केला तर ते एका माळेचं फळ तुम्हाला 1000 पटीने मिळतं. एवढं अधिक प्रमाणावरती शक्ती तत्व, मातृतत्व, शाक्तपंथीय तत्व
महत्त्व हे नवरात्र काळामध्ये ह्या पृथ्वीच्या वातावरणामध्ये असतं. त्याचा पुरेपूर फायदा शाक्तपंथाच्या त्या ठिकाणच्या उपासकांनी त्यासोबतच जगदंबेच्या भक्तांनी नक्की घेतला पाहिजे. मग त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जर तुम्ही दशमहाविद्येचे साधक असाल तर तुम्ही तुमच्या गुरुकडून, तुमच्या सद्गुरूकडून ज्या दशमहाविद्येची संथा घेतलेली आहे, म्हणजेच उपदेश घेतलेला आहे, दीक्षा घेतलेली आहे, अनुग्रह घेतलेला आहे, अशा दशमहाविद्येपैकी त्या मंत्राचा अधिकाधिक जाप करावा. या दशमहाविद्या कुठल्या, ज्यामध्ये प्रथम विद्या ही काली म्हणजेच महाकाली आहे, त्या ठिकाणी असणारी तारादेवी आहे, भुवनेश्वरी आहे, त्रिभुवन सुंदरी आहे, छिन्नमस्तिका आहे, त्या ठिकाणी बगलामुखी आहे, मातंगी आहे, कमला आहे, त्या ठिकाणी असणारी धुमावती आहे, अशा सिद्धिदात्री आहे. अशा पद्धतीनुसार अनेक ब्रह्मचारिणी आहे. अशा प्रकारे अनेक देवीच्या स्वरूपांची आपण पूजा करू शकतो. आता सिद्धिदात्री, ब्रह्मचारिणी, कुष्मांडा, स्कंद जननी, त्या ठिकाणी असणारी कालरात्री ह्या नवदुर्गामध्ये येतात. तर काली, छिन्नमस्तिका, त्यासोबतच धुमावती, कमला, षोडशी म्हणजेच त्रिभुवन सुंदरी ह्या दशमहाविद्येपैकी येतात. म्हणजे एकूण दशमहाविद्येच्या 10 आणि नवदुर्गांच्या 9 अशा जगदंबेच्या 19 स्वरूपांपैकी कुठल्याही एका स्वरूपाची साधना आपण करू शकतो. दशमहाविद्या आणि नवदुर्गा ह्या जवळपास सारख्याच आहे. कुठलाही आपलं त्यापैकी जे आवडतं स्वरूप आहे तिचा मंत्र उचलून आपण त्याची साधना करावी. परंतु हा मंत्र गुरुमुखातून आलेला असावा. गुरुमुखातून हा मंत्र घेतल्याशिवाय त्याची त्या ठिकाणी पूर्ण शक्ती प्रकट होणार नाही. ज्यांनी आता गुरुच्या मुखातून हे मंत्र घेतलेले नसतील, मग अशांनी काय करावं, तर तुम्ही तुमच्या गुरुच्या मुखातून ज्या देवीचा मंत्र घेतलेला आहे, तो तुळजाभवानीचा असो, येडेश्वरीचा असो, काळूबाईचा असो, रेणुका देवीचा असो, यल्लम्माचा असो किंवा कुठल्याही महालक्ष्मीचा असो, कुठल्याही देवीचा असो, त्या देवीच्या मंत्राचा तुम्ही अधिकाधिक जाप करू शकता. आता ज्यांनी गुरुच केलेले नाहीत किंवा ज्यांच्या गुरुने त्यांना योग्य मंत्र दिला नाही, किंवा आई राजा उधे उधे, किंवा तन मन धन गुरु अर्पण, किंवा काहीतरी चुकीचा मंत्र दिलाय, अशा लोकांनी काय करावं, तर अशा लोकांनी त्या ठिकाणी जगदंबेच्या तारक नाम जपाचा त्या ठिकाणी पाठ करावा. जसं तुम्ही त्या देवीच्या नावासमोर देवीचं नाव घेऊन नमः ही उपाधी लावू शकता. जसं श्री रेणुकाय नमः हा रेणुकेसाठी, श्री महालक्ष्मी नमः हा महालक्ष्मीसाठी, श्री भवानी देव्यै नमः हा तुळजाभवानीसाठी, श्री काळेश्वरी नमः हा काळूबाईसाठी, श्री सप्तशृंगी देव्यै नमः हा सप्तशृंगीसाठी. या पद्धतीनुसार तुम्ही नामजप घेऊन त्या तारक मंत्राचा सुद्धा अधिकाधिक जाप करू शकता. हे कोणी करावं, ज्यांच्या गुरुने त्यांना योग्य मंत्र दिलेला नाही किंवा ज्यांनी गुरुच केलेला नाही, अशा लोकांसाठी हा तोडगा आहे. आता असे काही वृद्ध व्यक्ती असतात, काही व्यक्ती अशक्त असतात, बिमार असतात, ज्यांना त्या ठिकाणी तांत्रिक साधनेसारखे नियम जाप्य करता येणार नाही. मग अशांनी काय करावं, अशांनी त्या ठिकाणी जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब असा अखंड नामजप देवीचा सुरू ठेवावा. तो सुद्धा साधनेमध्येच मोडला जाईल. आता ही साधना केव्हा करायची आहे, तर ही साधना आपल्याला रात्रीकालीन करायची आहे. म्हणजेच संध्याकाळी 7 वाजेनंतर आपण केव्हाही ही साधना करू शकतो. संध्याकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत हा संपूर्ण रात्री काळ हा गुप्त नवरात्रीसाठी शुभ असतो. म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 3 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही 1.25 तास, 2.25 तास, 3.25 तास, जास्त शक्य नसेल तर कमीत कमी 21 मिनिट एवढा हा जाप करू शकता. या जापासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. या आसनावरती आपल्याला बसायचं आहे. समोर मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. गुप्त नवरात्रीमध्ये तुपाचा दिवा लावू नये. त्यासोबतच ज्या सौम्य तेल आहेत, जसं शेंगदाणा तेल आहे, सोयाबीन तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, हे सौम्य तेल आहे. गुप्त नवरात्री ही उग्र देवींची असते, त्यामुळे आपल्याला तेल सुद्धा उग्र वापरायचं आहे. म्हणजेच तिळाचं तेल किंवा सरसो म्हणजेच मोहरीचं तेल हे त्या ठिकाणी योग्य ठरेल. त्या तेलाचा दिवा लावून आपल्याला देवीच्या समोर बत्ताशे ठेवायचे आहे. बत्ताशे आपल्याला कुठल्याही प्रसादाच्या दुकानावरती मिळून जातील. 5 बत्ताशे दररोज ठेवून त्याचा नैवेद्य देवीला दाखवावा. बत्ताशे जर त्या ठिकाणी मिळत नसतील तर तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो. परंतु खडी साखर ही एकदम बारीक खड्यातील नसून मिश्री स्वरूपातील असावी. मिश्री स्वरूपातील म्हणजे ठोकळ्याच्या स्वरूपातील, खड्या स्वरूपातील, जो एवढा मोठा खडा मिळतो ज्याला फोडावं लागतं आणि ज्याचे त्या ठिकाणी चकाकणारे एखाद्या
स्फटिकाप्रमाणे तुकडे पडतात, ती खडीसाखर आपल्याला घ्यायची आहे आणि तिचा एक तुकडा आपण बत्ताशाच्या ऐवजी दाखवू शकतो. अशा पद्धतीनुसार आपण उग्र तेलाचा दिवा जाळला, त्यानंतर समोर बत्ताशे किंवा असणारी खडीसाखर ठेवली मिश्री स्वरूपातील. त्यासोबतच जगदंबेच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला अत्तर अर्पण करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही हिना अत्तर वापरू शकता, केवडा वापरू शकता, निशिगंधा वापरू शकता, जाई जुई मोगरा सुद्धा वापरू शकता. परंतु देवीला त्या ठिकाणी गुलाबाचं अत्तर, नाजनीन नावाचं अत्तर किंवा कुठलंही मुस्लिम प्रकाराचं अत्तर वापरू नये, ते जगदंबेला वर्जित असतं. यानंतर आपल्याला लोभानाचा धूप हा देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला दाखवायचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी लोभांची अगरबत्ती जाळू शकता, लोभांचा कटोरी धूप सुद्धा मिळतो तो जाळू शकता, किंवा निखारे पेटवून, कोळशे पेटवून त्यावरती लोभांचा चूर्ण टाकून त्याचा धूपही दाखवू शकता. आता काही जण म्हणतील की देवीला लोभान चालतं का? तर मी सांगतो, देवीला लोभान चालतं. देवीला लोभानाचा धूप दाखवावा. अक्षरशः माहूरगडावरती साक्षात श्री रेणुका मातेला सुद्धा भोजनाच्या आधी लोभांचाच धूप दाखवला जातो. जी लक्ष्मी असते, जी शांत स्वभावाची देवी असते, तिला त्या ठिकाणी गुगुळाचा मान आहे. परंतु उग्र स्वरूपामध्ये जगदंबेला लोभान प्रिय आहे. अनेक आराध्यांच्या गाण्यामध्ये किंवा पहिली आरती मानाची ग माझे माय या आरतीमध्ये सुद्धा आपल्याला कडवं आढळतं की उद जळतो तोळा तोळा ग माझे माय, उद जळतो तोळा तोळा. म्हणजेच ऊद हा देवीला चालतो. उदाचाच त्या ठिकाणी आपण धूप दाखवावा, कारण ऊद हा त्या ठिकाणी उग्र वासांचा असतो, याकडे शक्ती तत्व लवकर आकृष्ट होतं. देवीपेक्षा देवीचे गण, भैरव, योगिनी, याक्षिणी ह्या सुद्धा त्या ठिकाणी धुपामुळे आकृष्ट होतात. यानंतर आसनावरती बसून सर्वात प्रथम स्वतःच्या सद्गुरूंना नमस्कार करावा. स्वतःच्या सद्गुरूंचा, गुरूंचा चेहरा डोळ्यासमोर आणून त्यांची आज्ञा मागावी. हे गुरुदेवा, तुमच्या आशीर्वादाने मी ह्या गादीवरती बसून हा जाप करायला घेत आहे. तुमची कृपादृष्टी, तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती राहू द्या, एवढी प्रार्थना पुरेशी आहे. आणि सर्वात प्रथम तुमच्या गुरुमंत्राचा एक माळ जाप करावा, कानमंत्राचा एक माळ जाप करावा आणि नंतर तुम्हाला ज्या देवीच्या नावाचा जाप करायचा आहे त्या जापाच्या तुम्ही कमीत कमी 11 माळा त्या ठिकाणी ओढाव्या. ज्यांना 11 माळा शक्य नसतील त्यांनी 9 किंवा 7 माळा घेतल्या तरी सुद्धा चालतील. आता या ठिकाणी तुमच्या आवडीच्या देवीच्या नावाचा तुम्ही जाप करा. हे जरी मी सांगितलं तरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जो तुमचा कानमंत्र आहे तो जर देवीचा असेल तुम्ही त्याचा सुद्धा जाप अधिकाधिक करू शकता. ज्यांनी नरवार्ण मंत्राची संथा घेतली असेल, दीक्षा घेतली असेल, उपदेश घेतला असेल, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै, तुम्ही त्याचा सुद्धा जाप करू शकता. परंतु ती संथा, तो उपदेश तुम्हाला योग्य गुरूंनी दिलेला पाहिजे. ज्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेतलेली आहे, अशी कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेणाऱ्या व्यक्तींनी कुंजिका स्तोत्राचे सुद्धा त्या ठिकाणी 51 पाठ करावे. 51 शक्य नसतील तर दररोजचे 21 पाठ करावे. अतिशय जास्त सत्व आणि धार तुमच्या कुंजिका स्तोत्राला ह्या गुप्त नवरात्री काळामध्ये चढेल. परंतु ते कुंजिका स्तोत्र तुम्ही गुरुमुखातून सिद्ध करून घेतलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीनुसार आपण साधना पूर्ण करायची आहे. गुप्त नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. गुप्त नवरात्रीमध्ये उडीद डाळीच्या वड्याचा मान हा अधिक असतो. म्हणजे उडीद डाळीचा वडा किंवा उडीद डाळीचे भजे नैवेद्यामध्ये याचा समावेश नक्की ठेवावा, कारण त्याला उडदाच्या डाळीपासून बनलेल्या पदार्थांना तांत्रिक मानण्यात येतं. पितरांना सुद्धा उडदाच्या डाळीचा वडा किंवा भजे हे प्रिय असतात. तसेच ते महाकालीला, दशमहाविद्येच्या साधकांना आणि गुप्त नवरात्रीच्या साधकांना सुद्धा लाभदायी असतात. अशा पद्धतीनुसार देवीला नैवेद्य दाखवावा. देवीची ओटी भरावी, स्वतःच्या देवघरावरतीच भरावी किंवा एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये हा विधी केला तरी सुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी गुप्त नवरात्रीची साधना सहज सुलभ पद्धतीने घरात बसून सुद्धा करू शकतो. आता ज्यांनी गुरु केलेला नाही अशा काही व्यक्तींना वाटतं की मी दक्षिण कालिका सिद्ध करावी, धूमावती सिद्ध करावी, बगलामुखी सिद्ध करावी किंवा इतर कुठली तरी उग्र शक्ती सिद्ध करावी. गुरु आशीर्वादाशिवाय, गुरुचा वरद हस्त डोक्यावर असल्याशिवाय अशा साधना सिद्ध होत नसतात. अशा साधनांचे मंत्र तर मी तुम्हाला इथे सुद्धा यूट्यूबवरती सांगेल, परंतु त्याचा काहीही फायदा नाही. गुरुमुखातून घेतल्याशिवाय त्या मंत्रांना अर्थ नसतो. जसं मी तुम्हाला सांगतो की मागे
एक व्यक्ती जगताप नावाचे, तर ह्या व्यक्तींनी इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी ते फिरलेले होते, परंतु त्यांना दशमहाविद्येपैकी तारादेवीचा मंत्र हवा होता. तर त्यांनी तारादेवीची संथा दीक्षा माझ्याकडून घेतली. म्हणजे मी त्यांना एका प्रकारे गुरुच त्यांनी मला मानलं आणि मी त्यांना ती संथा दिली. मी त्यांना ती संथा दिल्याच्या नंतर त्या तारादेवीच्या मंत्रामध्ये त्यांना अनुभव जाणवला, ऊर्जा जाणवली. याशिवाय पुस्तकातून मंत्र घेऊन जर तुम्ही त्याचं पठण करत असाल त्याला काहीही अर्थ नसतो. त्यामुळे दशमहाविद्येच्या साधकांनी गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आगीमध्ये हात घालू नये. त्याऐवजी आपली कुलदेवी, आपली इष्टदेवी, आपली जवळपास असणारं स्थानदैवत, ग्रामदैवत या देवीच्या नावाचा जाप करावा. त्या सुद्धा जगदंबेचाच अंश आहे. जगदंबा जिथून तिथून एक आहे. फक्त तिने दैत्य मर्दनासाठी आणि भक्त कल्याणासाठी निरनिराळे अवतार धारण केले, एवढाच काय तो फरक असतो. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. आता यामध्ये उपवास पकडावा की न पकडावा हाही एक उपप्रश्न निर्माण होऊ शकतो. तर मी सांगतो, गुप्त नवरात्रीचा उपवास पकडण्याची अजिबात आवश्यकता नसते. दुसरा प्रश्न, तुम्हाला जप करायच्या आधी तुम्ही जेवण करून सुद्धा जपाला बसू शकता. काही जण म्हणतात की एक वेळ जेवण करावं, जमिनीवर शयन करावं, कडक उपवास धरावा. या गोष्टींमुळे माणसाच्या मनामध्ये वैराग्य न येता ज्या गोष्टीबद्दल आपण उपाशी राहिलो त्या गोष्टीचा भोग घेण्याची इच्छा अधिक उत्पन्न होते. म्हणजे जर तुम्ही दिवसभर उपाशी असाल आणि तुम्ही संध्याकाळी जपाला बसले किंवा साधनेला बसले तर तुम्हाला देवीच्या चेहऱ्याऐवजी भरलेलं ताट आठवेल. जर तुम्ही पती पत्नी वेगवेगळे राहिलात तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला ते विचार अधिक येतील. त्यामुळे शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यातील नवरात्र आणि चैत्र नवरात्र या दोनच नवरात्रामध्ये बाकीचे सर्व नियम पाळावे. ह्या गुप्त नवरात्रामध्ये घट बसवण्याची आवश्यकता नाही, उपवास धरण्याची आवश्यकता नाही, जमिनीवर झोपण्याची सुद्धा आवश्यकता नाही. त्यासोबतच तुम्ही जेवण करून सुद्धा साधना करू शकता. सहज सुलभ पद्धतीनुसार आपण देवतेला प्राप्त करावं. एक साधे सब सधे, म्हणजे एकाला साध्य केलं तर सर्व काही साध्य होईल या म्हणीप्रमाणे आपण साधना करावी. एक न धड भाराभर चिंदी असा प्रकार व्हायला नको. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी घंटीच्या बटनावरती प्रेस करा, ऑल बटनावरती क्लिक करा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात प्रथम तुम्हाला कळेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.